गुड मॉर्निंग. वेलकम टू अ न्यू ब्लॉग. सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. म्हणजे झाला आपला नवीन वर्ष चालू 2023. तर मी आज नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग बनवते. सो तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि आज मी पालीला चालले. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे लेटच चालले जरा, म्हणजे वेळ नव्हता त्याच्यामुळे. सो तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी हेच दाखवणार आहे, तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. गाईज आता आम्ही जस्ट निघालोय पालीला जायला. म्हणजे ऊन आहे खूप म्हणून मी स्कार्फ घेतलाय आणि आता आम्ही चाललो. आणि खूप गर्दी पण आहे कारण का संडे असल्यामुळे. पाली इथे नागोठण्याच्या तिकडे आहे. तर आता किती वेळ लागतोय ते बघूया. मी तुम्हाला सांगेलच किती वेळ लागणार आहे. सो बाय. आता आम्ही ऊसाचा रस प्यायला बसलो नागोठण्याला. खूप वेळ झाला आणि वाजले पण 12:30ला पोचलो नागोठण्याला. आणि आता जरा फ्रेश होतोय म्हणजे कंटाळाला बाईकवरती खूप. आता आम्ही ऊसाचा रस पितोय म्हणजे थोडासा फ्रेश होण्यासाठी. खूप कंटाळा आला. ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे खूपच कंटाळा आला. मी गाडीवरती तर खूपच म्हणून जरासं फ्रेश होतोय आम्ही. आता आम्ही जस्ट निघालो नागोठण्यावरून आणि महाड पोलादपूर हायवे आहे ना, तिथे आता आहोत आम्ही. आणि उसाचा रस वगैरे पिऊन झाला. आता आम्ही डायरेक्ट पालीलाच चाललो, कुठे थांबत नाही, वेळ होईल खूप त्याच्यामुळे. अजून मला वाटते अर्धा तासाचं अंतर असेल ना. तर आम्ही थोड्याच वेळात आता पोहोचू. बघा हा हायवे आहे आणि इथून लेफ्टला पालीला जायला रस्ता आहे. इथून आता आम्ही चाललो. जर तुम्हाला कधी आलं तरी तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी तुम्हाला सांगते. बघा इथून लेफ्टला आता इथून डायरेक्ट आम्ही पालीला जाऊ. आता आम्ही जस्ट आलो आहे आता इथे पालीला. आणि हे पूर्ण मार्केटच आहे. इथूनच जायचं ना. इथूनच गेलेलो ना आपण. आणि हे ते गाडी पार्क केलं आणि ते पार्किंगचं आहे. आणि आता आम्ही चाललो मंदिरात. स्टार्टिंगलाच इथे दुकानं आहेत आणि मी तुम्हाला एंट्री दाखवते. बघा इथून आता आतमध्ये जायचं आहे. सो गाईज खूप गर्दी आहे इथे बघा. आणि दुकानांना पण खूप लाईन आहे सगळीकडे. चप्पल काढायचे ना. हां इथे ठीक आहे. पैसे आल्यावर देऊ काय. सो गाईज आता मी बघा ओटी पण घेतले. हां तर आता आम्ही आतमध्ये आलो आणि इथे खूप गर्दी होती. आणि इथे सगळेजण फोटो वगैरे काढत होते. खूप लांबून टुरिस्ट लोक आलेली. आणि इथे बघा यांनी ऑरेंज कलरच्या कॅप घातल्यात सगळ्यांनी. कुठून तरी लांबून आलेली ती. आणि ते सर्वांनी ऑरेंज कलरच्या कॅप आणि त्यांच्या गळ्यामध्ये असे आयडी होते. आणि आता आतमध्ये चाललो होता इथून. आणि इंटेरियरच बघा किती छान. म्हणजे वरती पूर्ण फर्निचरचं इंटेरियर केलेलं. आणि खूप म्हणजे आधी असं नव्हतं, आता नवीनच केलेलं वाटते. आणि ते फायनली आम्ही आतमध्ये आलो. गर्दी पण खूप आहे आणि लाईन पण खूप मोठी होती त्याच्यामुळे वेळ लागला आम्हाला लाईनमधूनच आतमध्ये जायला. आणि मला वाटतं आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, बघूया आता. आणि इथे बघा वरती पूर्ण लाकडाचं इंटेरियर केलं आहे. आणि आतमध्ये फोन अलाउड नव्हताच त्याच्यामुळे मला शूट करायला नाही भेटलं. तर इथे वरती स्क्रीनवरती दर्शन दाखवत आहेत बघा इथे. आणि इथे बसलीत सगळीजणं म्हणजे मन प्रसन्न करण्यासाठी. पाया पडून तिथे बाहेर सगळीजणं बसलेली. तर आम्ही पण बसलेलो बाहेर थोडा वेळ. आणि तुम्हाला लाईन दिसतेच, खूप मोठी लाईन होती.
आणि मस्तच वाटते, म्हणजे एकदम मन असं प्रसन्न वाटते खूप असं. आता आमचं जस्ट दर्शन झालंय आणि आता आम्ही बाहेर आलो. म्हणजे इथे असं छान असं तळं आहे बघा, मंदिराच्या बाहेरच आहे. तिथे कासव वगैरे पण आहे, ते आम्ही बघतोय जरा. आणि मोठं आहे, म्हणजे असं चौकोनी असं आहे बघा. आणि सगळीजण बघतायत आणि आज खूपच गर्दी आहे दर्शनाला पण. तर आम्ही थोडा वेळ आता इथे राऊंड मारतोय बघा. हे मंदिर त्याच्या बाहेरच हे तळं आहे बघा इथे. चल पुढे या. इथे कासव होते ना कुठे, तेच मी आता तेच शोधते. हा रे, आहेत. सो गाईज हा बघा, इथे कासव आहे, 2 आहेत. आणि इथे मासे पण आहेत तळ्यामध्ये. या आरती चालू झाली काय? गाईज आमचं दर्शन वगैरे झालं आणि खूप मस्त वाटतं आणि मन असं प्रसन्न होऊन गेलं आहे. आणि तुम्हाला दर्शन दाखवलं नाही कारण का मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे. आणि आम्ही जवळजवळ इथे 1 वर्षाने आलो आहे. गेल्या वर्षी आलेलो, ते आत्ता आलो. आणि कधीपासून यायचं होतं आणि नवीन वर्षाची चांगली सुरुवात झाली गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. आम्ही आधीच येणार होतो पण तेव्हा वेळ नव्हता म्हणून आम्ही आज आलो. आणि खूप मस्त वाटलं आणि खूप गर्दी आणि खूप लांबून लांबून लोक आली दर्शनासाठी. जर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण या इथे. खूप मस्त मंदिर पण खूप छान आहे. तुम्हाला दाखवलं पूर्ण इंटेरियर असं आहे आणि आतून आणि बाहेर असं तळं वगैरे तुम्हाला मी दाखवलंच. आणि आता मी बाहेर जातो, म्हणजे दर्शन झालं काहीतरी घेतो आणि निघतो मग घरी जायला. तर तुम्हाला मी दाखवलं सगळं पाली दर्शन. इथे सगळीजण फोटोशूट करतात, म्हणजे इथे सगळीजण फोटो काढण्यासाठी येतात आणि आम्ही पण इथे थोडेफार फोटोज क्लिक केलेत. आणि इथून बाहेर पडायचा मार्ग आहे. आणि आता तर खूपच गर्दी वाढली बघा. ते प्रसादांची दुकानं आहेत बघा. नको, मला नको रे, मी काय खात नाही. पण ते काय खातील मला पण नाही आठवत हो. इथे बघा सगळी दुकानं आहेत. किचन घेऊया ना एक. ओय, हां हां हां. चटण्या, शेंगदाणा, लसूण वगैरे आणि लोणचं पापड पण आहे. आणि ते लिंबाच्या गोळ्या आहेत. आम्ही ते गजरे घेतोय व्हाईटवाले. आणि मी एक किचन पण घेतला. हे बघा चिंच वगैरे सगळं आहे इथे. हे काय आहे? गंगाजल. हे गाडीला लावायला घेते. आणि ते सगळे पापड वगैरे आहेत बघा. गाईज आता आम्ही इथून निघालो आहे. आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही कुठेतरी जेवायला जातो. म्हणजे जवळपास कुठे हॉटेल्स वगैरे आहे का बघतो आणि तिथे जेवायला जातो. चला. जे बघा रोडच्या इथेच हे हॉटेल आहे, आई एकविरा म्हणून. तिथे आम्ही जेवायला जातो आता. आणि इथे पण 4 व्हीलर वगैरे खूप लागल्यात, म्हणजे फुलच आहे. आणि ते बाईक पार्क केली, ते असू दे ना, त्यालाच राहू दे ना. तर गाईज हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू खूप छान आहे बघा. नदी आहे इथे आणि इथेच असं हॉटेल आहे. इथे बसूया. आणि फुल गर्दी आहे बघा. गाईज आता आम्ही ऑर्डर दिली आहे, आता येईल. आम्ही वेट करतो कधी येईल त्याची. आणि आम्ही काय मागवले? बटर चिकन ना. हां, बटर चिकन आणि रोटी मागवले. आणि हॉटेल पण खूप मस्त आहे आणि बाजूला जशी नदी आहे इथे. एकदम जेवण झालं आहे आणि खूपच मस्त टेस्ट होती. आणि आता आम्ही कँडी घेतली. आता जेवण झालं त्याने बघा इथे प्लेस बघा खूप मस्त आहे. आणि इथे नदी आहे. भारी लोकेशन तर खूपच भारी आहे.
आहे म्हणजे एकविरा आई एकविरा हॉटेल म्हणून. आणि इथे मी ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला पाली दर्शन ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.